आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आलीच बरं झालं बघा अक्षरा. अगं ही पोर बघ की, तू गेल्यापासून नुसत्या हिच्या फेऱ्या चालल्यात बघ. अगं जीव नुसता घुसपुटून घेत्या. काय चाललंय तिच्या मनात काय बी कळत नाही. आता तू हायस आणि ती हाय. हा मी आलोच. शरू, एकाच वेळेस किती प्रश्न विचारणार आहेस? माझं महत्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेले होते. अगं शरू, तू बघतीस ना, आत्ता घरात पाऊल टाकले ना मी. पाणी तर पिऊ दे मला. शरू गप्प बस. आत्ता तिथे नाही जाता येणार आहे. शरू, मॅडम बिझी आहे. शरू, मी सांगितलं ना, त्या नाही आहेत घरात. आपल्याला त्यांना नाही भेटता येणार आहे. काय जायचं जायचं चाललंय मगासपासून. मी आल्यापासून नुसती एकच बुणबुण लावलीये सगळं. तुला मी सांगितलं ना एकदा, नाही जायचंय म्हणजे नाही जायचंय. आता जरा शांत राहा, कळलं? काय झालंय ताईला? काहीतरी बिनसलंय हे नक्की. नीट बोलत नाहीये, माझ्याशी बोलणं टाळतीये. नाही नाही, नक्कीच काहीतरी घडलंय. मला वाटतं अश्विन सांगू शकेल. बापरे, शर्वरीचा फोन. हिला नक्कीच कळलं असणार आहे म्हणून ही फोन करायले. काय करू आता? काय सांगू हिला? अश्विन बी दार बंद करून खोलीत जाऊन बसलाय. हिचा फोन नाही उचलला ना तर हिला अजूनच टेन्शन येईल. काय करू? उचलतोच फोन. हा शर्वरी, अगं बोल की. अश्विन, अगं तो फोन घरी विसरला आहे बघ. तो अगं हा, त्याला आत्यानं बाजारात पाठवलंय सामान आणायला, तिथं गेला आहे. अक्षरा, काय झालं तिला? बरी आहे नव्हती? पर अगं बोल की शर्वरी, काय झालं? मी येऊ का तिकडं? नाही नाही, काहीच नाही झालं. माझ्या संग काहीच नाही बोलली ती. हा हा, आलो आलो आलो. ए शर्वरी, मला ना आई हाक मारायली. मी आलोच, बघतो तिचं काय काम आहे. मी करतो तुला नंतर फोन. हा आलोच मी. आई 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 कुठे गेली? काय फुल डोसक्यात लावून घेतला या पोरानं. अमेरिकेला होता तो बरा होता. हे असले दिस दाखवाय आला इकडं. इकडची कोण करून आणली असती तर एक डाव स्वीकारली बी असती म्या. पण ही पोरगी, अरे काय म्हणून जीव ओळून बसला ह्याच्यावर. काय बी करून याला समजायला पाहिजे.
काय भी झालं तरी याचा मूर्खपणा पडून काढलाच पाहिजे. काय करायला त्याचं फेऱ्या मारून काय व्हायचं नाही. तुम्ही चला माझ्या संग. अगं असं कुठं नाही दिसतं ओढत. काही नाही, फक्त अश्विनचं लगीन लावून द्यायचं. तुम्ही चला चला माझ्या संग. चला. आई आई इकडं आहे. अगं आई तू बाहेर कशाला आलीस? तुला बरं वाटत नाही ना व? चल आधी खोलीत जाऊन आराम कर बघू. अरे आता वाटतंय बरं. हे बघ मी सरबत बी पिते. हा काय बरी आहे? पूर्णपणे गळून गेली आहे वहिनी. हातापायात ताकद राहिली नाही तिच्या. मगाशी उठाया बी होत नव्हतं. फार खचून गेली या समध्या रामरगाड्यात. कधी तिला स्वस्थता मिळणार आहे ना देवी आईलाच माहिती. नाहीतर काय, जरा तरी विश्रांती पाहिजे की नको? होय. अरे बारक्या, घरातल्या समद्यासनी बोलवून आण. थोरल्या बाई आणि सुंदरच्या मोर आम्हाला समद्यांशी बोलायचे. जा. अय दुर्गे, तुला जरा माणुसकी आहे का नाही? हा अगं वहिनीची तब्येत बघतीये ना कशी आहे. उगा इथं तमाशा नको. हे बघा अक्का, तुम्हासनी जशी यांची काळजी आहे ना व, तशीच आम्हाला बी आमच्या पोराची काळजी आहे. ती असायच पाहिजे. तर काय बोलायचंय ना ते आता नको. वहिनी बरी झाली का बोलूया. नाही, जे काय ते आत्ताच. हे बघ के, आम्ही काही इथं तमाशा करायला आलेलो नाही. पोराच्या लग्नाबद्दल बोलायचंय. अगं तू तरी जरा समजून घे की. एकुलता एक पोर आहे ग, त्याला असं वारावर नाही सोडू शकत. बारक्या, कानात काय कापसाचं बोळ घातलायस वय? सांगितलं ना व बोलवून आण समद्यासनी. जा लवकर. दुर्गे, अगं काय खेळ चालवलायस यो? अक्का इथं खेळ आमचाच झालाय. एकुलता एक पोरग आहे आमचं. त्याच्या सुखापुढं की नाही आम्हाला काही बी मोठं नाही.